मला वाटतं तुमच्या माध्यमातून त्याला होऊनच जाऊ द्या. हो हो, आमच्याच माध्यमातून हे होऊनच जाणार आहे, मात्र गडबड करून नाही. तुम्हाला काय वाटलं होऊन जाणार नाही? सुरुवात तर तुम्ही अगोदरच केली आहे, म्हणून तुमचं तर अगोदर पूर्ण होऊ द्या. आता या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मला या ठिकाणी त्या सहकार मंत्र्याला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही जे शर्मेने मान आमच्या मतदारसंघाची या ठिकाणी खाली झुकवलेली आहे, तुम्हाला त्याच वेळेस या मतदारसंघातली जनता या ठिकाणी माफ करेल. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर येऊन नुसती माफी नाही, नाक रगडलं पाहिजे. तिथं या ठिकाणी नाक रगडलं पाहिजेत आणि तुम्ही नाक रगडून या ठिकाणी माफी मागितली पाहिजेत, तरच आमचं या ठिकाणी समाधान होऊ शकणार आहे. ही तालुक्याची इज्जत गेली म्हणून सांगितलं. इज्जत कशाला म्हणतात सांगा. आणि उठले की गुरु 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 मतदारसंघामध्ये फिरू लागले. मलाच वाटलं ह्यांना आपणच सल्ला द्यावा. आता घरी जाऊन तर मी सल्ला देत नव्हतो, देऊ शकत नव्हतो. जाहीर भाषणामध्ये तर सांगितलं की मी इथंच गुरु गुरु फिरायला, याला काय बाहेर जायला काय म्हणजे ओळखी पाळखी आहेत का नाही. आणि बिचारा हे बाहेर गेला आणि या मतदारसंघाची होती ते सगळी नामुष्की घालून या ठिकाणी आज परत या ठिकाणी आले. अरे इज्जत तर तुम्ही घातलो, बालाजीला जाऊन तुम्ही इज्जत घातली, मला म्हणता काय इज्जत यायला म्हणतात इज्जत गेली. अहमदपूरच्या पंचायत समितीचं काउंटिंग करत असताना दारू पिऊन तुम्ही त्यामधल्या निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण केला, तुमच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हेगार तुम्ही आहात, तुम्ही इज्जत घातलात आमच्या तालुक्याची. अजून किती बोलायचं सांगा दीपका, ठेवून देतो मागे म्हटलं. सांगायचं तात्पर्य की शब्दाचा कसा अर्थ निषेध म्हणला असतं भागला असतं, पण तुम्ही तुडल्यानं माझं काही सहन होत नाही. तुम्ही म्हणल्यानं इज्जत केली, जनतेला माहित आहे कुणामुळे इज्जत केली. अरे रेल्वेमधून बसून तुम्ही औषध पिलो ना, औषध हे सगळ्या महाराष्ट्राला देशाने बघितलंय, त्याच्यानं इज्जत जाते. इज्जत बोलल्यानं जात नाही. छत्रपती शिवरायाला त्या ठिकाणी त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला या ठिकाणी मी विनंती करतो की पुन्हा तरी या आमच्या वाचाळवीराला या ठिकाणी सद्बुद्धी या ठिकाणी सुचली पाहिजे. परमेश्वराने त्याला तशीच बुद्धी द्यावी आणि मला विकासाचीच बुद्धी द्यावी, एवढीच कारण महाराजासमोर असं बोलायला नाही पाहिजे. पण मोक्या जवाचा तेव्हा उत्तर दिलं, जवाच्या तेव्हा फटाकडी फोडली तर आवाज बरा वाटते. आधीच म्हणतात ना आपल्याकडं शिमग्याला सोंग बरं दिसतं, शिमग्याला रंगविलं तर बरं वाटतंय. बालाजीला पाडाला रंगविलं काय म्हणते झालं का काय नाही कोणाला रंगविले, म्हणून तेवढ्या पुरतं त्याचं उत्तर दिलं. माझं उत्तर देत बसणं काम नाही, पण कार्यकर्त्यांनी सडोचित उत्तर दिलं, मोबाईलवर बघितलं. म्हणून काय बोलायचंय काय बोलायचं हे अगोदर कळालं पाहिजे. म्हणून त्यांच्याकडून मी काही अपेक्षा कधी केली नाही, कारण तेवढंच त्यांची कुवत आहे, तेवढंच त्यांचं नॉलेज आहे, म्हणून त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी 11 ऑक्टोबर रोजी अहमदपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या निषेध मोर्चा दरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल सडकून टीका केली होती आणि त्या टीकेला उत्तर म्हणून 22 दिवसानंतर टाकळगाव येथे महाराष्ट्र विद्युत मंडळाच्या विद्युत वाहिनी स्थलांतर शुभारंभाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सहकार मंत्र्यांनी देखील त्यांना जशास तसं उत्तर दिले. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि हां, प्रत्येक क्षेत्रातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज बहुजनांचा.